कोरबना तहसील के किसानों की मांगों के संदर्भ में उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े के नेतृत्व में निवेदन सौंपा गया। उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े के नेतृत्व में कोरबना तहसील के किसानों की मांगों को लेकर एक निवेदन जिलाधिकारी को सौंपा गया है। निवेदन देते समय उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े के साथ संपत कोरी, हनुमंत तेलंग, विजय राउत, संतोष सोनुले आदि उपस्थित थे। वहीं इस निवेदन के संदर्भ में उलगुलान संगठन के अध्यक्ष राजू झोड़े ने जानकारी दी। एकीकडे देशामध्ये शेतकऱ्यांचे हाल करणारी सरकार आणि दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरबना तालुक्यात मागच्या अनेक वर्षापासून शेती कसत असलेल्या शेतकऱ्यांचे 7/12/2016 पासून थांबवण्यात आलं आणि थांबवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या जे सवलती आहे, सरकारी सवलती 2016 पर्यंत घेतलेले आहे, ते 2016 नंतर सवलती त्यांना मिळत नसल्यामुळे कोरबना तालुक्यातील शेतकऱ्यांना बरीच अडचण निर्माण होत आहे। म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन करतो, आम्ही पालकमंत्री साहेबांना निवेदन करतो, देशामध्ये एक वेगळी सरकार आहे आणि ते शेतकऱ्यांचं अहित साध्य करते, परंतु महाराष्ट्रात जी सरकार आहे ते शेतकऱ्यांचं भलं करावं। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरबना तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे 7/12 थांबवले ते 7/12 पूर्वरत सुरू करावी या मागणीला घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतोय, आमचं शिष्टमंडळ निवेदन देतोय। पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की यामध्ये हस्तक्षेप करून 2016 पासून जे 7/12 थांबवले आहे ते 7/12 पूर्वरत सुरू करावं आणि शासन प्रशासनची जे योजना आहे त्याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा करतो आम्ही। आणि शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करावी ही विनंती आहे।